आणि आत्ताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी आहे कोल्हापुरातून, कारण राहुल गांधींचा आजचा कोल्हापूर दौरा रद्द झाल्याची बातमी मिळकळतीये। उद्या सकाळी कोल्हापूरमध्ये राहुल गांधी येण्याची शक्यता आहे। आज राहुल गांधी हे कोल्हापूर दौऱ्यावर येणार होते। या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी विजय केसरकर सध्या आपल्या सोबत आहे। विजय, नेमका हा दौरा का रद्द झालाय? आत्ताच आपल्याला सिद्धेश माहिती मिळाली की राहुल गांधी यांचा कोल्हापूरचा आजचा दौरा आहे तो रद्द झालेला आहे आणि उद्या साधारण 8:30 वाजता राहुल गांधी कोल्हापूर विमानतळावर दाखल होणार आहेत। आपल्याला माहिती आहे की 2 दिवसाचा हा दौरा होता आणि आज या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण राहुल गांधी यांच्या हस्ते होणार होतं। मात्र आता जर बघितलं तर काही मिनिटांपूर्वीच या ठिकाणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले असतील, त्याचबरोबर विजय वडेट्टीवार असतील, हे सगळे नेते विमानतळावरून निघालेले आहेत आणि त्याच्याबरोबरच लगेच ही माहिती आली की राहुल गांधी यांचा आजचा दौरा आहे तो पूर्णपणे रद्द झालेला आहे। उद्या सकाळी 8:30 वाजता पुन्हा या ठिकाणी राहुल गांधी येतील आणि उद्याचे जे सगळे सत्र आहे, उद्याचा सगळा जो संविधान सन्मान संमेलन आहे ते पूर्ण कार्यक्रम होणार आहे। मात्र आजचा दौरा पूर्ण कॅन्सल झालाय। हा पूर्ण दौरा अचानकपणे कॅन्सल का केला, रद्द का केला, या संदर्भातली माहिती मात्र समजू शकली नाही। मात्र आज एक खूप मोठा कार्यक्रम आहे तो या ठिकाणी कोल्हापूरमध्ये होणार होता। या ठिकाणी रोड शोचं देखील आयोजन केलं होतं। मात्र असं असताना राहुल गांधी यांचा अचानक दौरा रद्द झाल्यामुळे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये कुठेतरी नाराजी या ठिकाणी पाहायला मिळते। सिद्धेश, हो, धन्यवाद विजय, तुम्ही दिलेल्या अधिक माहितीबद्दल। यानंतर काँग्रेस प्रभारी चेन्नीथला बोलतायत, थेट जाऊयात। नेता विपक्ष राहुल गांधी जी कोल्हापुर के लिए रवाना हुआ था, लेकिन एरोप्लेन में थोड़ा सा टेक्निकल स्नैग हो गया, इसलिए उनका कार्यक्रम कल के लिए तय किया है। कल उन्हें 8:30 बजे आएंगे और आज के प्रोग्राम कैंसिल किया है। कल सुबह कोल्हापुर में आ जाएंगे। उनका विस्तार का प्रोग्राम बंटी पाटिल जी आपको बताएंगे। देखिए, राहुल जींचा कार्यक्रम आज निश्चित झाला होता, परंतु रमेश चेन्नीथलाजींनी सांगितल्याप्रमाणे एअरपोर्टवर काही तांत्रिक अडचणीमुळे विमान उड्डाण घेऊ शकलं नाही। त्यामुळे उद्या सकाळी ते येत आहेत आणि उद्या सकाळी 10 वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा अनावरणाचा कार्यक्रम आम्ही सकाळी 10 वाजता घेतोय। आजचा वेळ उद्यावर गेलाय फक्त, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावर हे 100% राहुलजींच्याच हस्ते होणार, हे मला मुद्दामून आपल्याला या ठिकाणी सांगायचं। उद्याचे कुठलेही कार्यक्रम बदल होणार नाही। ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण झाल्यानंतर इथून आम्ही शाहू समाधी स्थळाला जाऊ। शाहू समाधी स्थळावरून आम्ही संविधान संमेलनला जाऊ। संविधान संमेलनमध्ये 1.5 तास जो पूर्वीचा कार्यक्रम राहुलजींचा ठरला होता तो होईल आणि मग ते टेक ऑफ करतील। नाही, आज मी पहिल्यांदा त्याचं स्पष्टीकरण करतो की आम्ही संध्याकाळी कार्यक्रम मागितला होता, त्यांनी आमच्या आग्रहास्तोवर संध्याकाळी दिला होता, नाहीतर ते आजच्याच कार्यक्रमामुळे मुक्कामाला येणार होते खरं तर, आणि आता तांत्रिक अडचण आल्यामुळं अडचण झाली, त्यामुळे आजचा कार्यक्रम आम्ही उद्या सकाळी 10ला घेतोय। कार्यक्रमाच्या वेळेत आणि तारखेत बदल एवढंच आहे। ब्रेकिंग न्यूज। होय, आता त्याला पर्याय नाही। आमची इच्छा राहुलजींच्याच हस्ते करायची आहे, त्यामुळं या तांत्रिक अडचणीमुळं हा कार्यक्रम उद्या ढकलला गेलाय। त्यामुळे फक्त कार्यक्रमाच्या वेळेत आणि तारखेत बदल झालाय असं आपण सांगावं। धन्यवाद। हिंदी में बोला है साहब से नहीं थोड़ा सा हिंदी बोल रहे हैं। लोकसभा के विरोधी पक्ष नेता आदरणीय राहुल जी के हाथ से आज छत्रपति शिवाजी महाराज जी के पुतले का अनावरण होने वाला था। कुछ तांत्रिक प्रॉब्लम फ्लाइट में होने की वजह से वो आज नहीं आ पा रहे, लेकिन कल सुबह वो कोल्हापुर में आएंगे। कल सुबह 10 बजे ये छत्रपति शिवाजी महाराज पुतला का अनावरण होगा। उसके बाद जो शाहू समाधि स्थल का जो भेंट है वहाँ पे जाके अभिवादन करेंगे और सम्मान सम्मेलन में सम्मिलित होकर जो पहले का प्रोग्राम था उसके हिसाब से दोपहर को वापस जाएंगे। क्या वजह थी? फ्लाइट में टेक्निकल प्रॉब्लम होने की वजह से ये दौरा आगे गया है। आज की छत्रपति शिवाजी महाराज का जो पुतले का अनावरण है वो आज होने वाला था, कल होगा। कल 10 बजे वो अनावरण होगा। ये आज की तारीख और समय सिर्फ बदल गया है, बाकी कुछ नहीं, प्रोग्राम वैसे ही रहेंगे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।